नमस्कार, मी आहे दीक्षा. स्वागत करते तुमचं सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मागच्या काही व्हिडिओला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला, त्यासाठी तुमचं सर्वांचं खूप 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 मनापासून आभार. मला स्वतःला कधी वाटलं नव्हतं की इतक्या कमी वेळामध्ये मी तुमच्या मनामध्ये इतकं छान असं घर बनवून घेईल म्हणून. पण खूप छान वाटतंय की तुमचा मला खूप छान प्रतिसाद येतो. तुम्ही खूप छान छान कमेंट करतात. आता कुठेतरी वाटतं मनामध्ये की आपण जे एफर्ट्स घेतोय ते कुठेतरी वर्थ इट आहे. तुमच्या कमेंट्स जेव्हा वाचते ना तेव्हा खूप छान असं मोटिवेशन फील होतं बरं का. खरं सांगते, मी तुमच्या सर्व कमेंट्स वाचत असते. पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो, त्याला रिप्लाय देण्याचाही पूर्ण प्रयत्न करत असते आणि 100% मी रिप्लाय देतही असते. चला तर मग आजच्या एका नवीन ब्लॉगला सुरुवात करूया. आयुष्यात आहे ना काही प्रश्न इतके सोपे असतात ना, पण त्यांची उत्तर आहे ना खूप जास्त अवघड असतात. आता तुम्ही म्हणाल असं कसं, तर मी सांगते. भाजीला काय बनवू सांगा बरं आता, आणि समोरून उत्तर येतो काय पण बनव, तुला जे पटेल ते बनव. आणि नंतर आपल्याकडून डिमांड करतात हे कशाला बनवलं, ते कशाला बनवलं. आय थिंक सो माझ्यासोबत तुम्हीही हे असं काही फील करत असाल, अनुभव घेत असाल, आहे की नाही. मग प्रश्न सोपा आणि उत्तर अवघड. माझ्यासोबत तर हे असं दररोज होतं. तर इथे मला आहे ना स्वयंपाक करण्यासाठी सकाळचे 8:30 तरी वाजून जातात. किचन माझं बऱ्यापैकी आवरलं जातं देखील, पण नंतर ते परत तसंच होऊन जातं. कारण की किचन मध्ये माझं दिवसातनं कमीत कमी 75% वेळ हा किचन मध्येच जातो. मिस्टरांचं 9 वाजता ऑफिस असतं, त्यामुळे ते 8:50 पर्यंत घरातून निघून जातात. त्यानंतर मग आहे ना माझी इथं कामं सुरू होतात, ती म्हणजे किचन क्लीन करायची. किचन क्लीन होईपर्यंत प्रथमही उठून जातो. तसं काही शेड्यूल नाही त्याचा, किती वाजता उठतो त्याचा. कधी कधी लवकरही उठतो, कधी कधी उशिराही उठतो. प्रथम उठल्यानंतर मला माझ्या कामांना कम्प्लिटली स्टॉप द्यावा लागतो. कारण की सकाळी सकाळी उठल्यानंतर मला आहे ना खूप अशी क्रेविंग्स होते त्याला घेण्याची. कारण की रात्रभर भेट झालेली नसते असं वाटतं मला. त्यामुळे सकाळ झाली की त्याला पहिले मी इतकं गोंजारते, खूप प्रेमाने घेते त्याला. त्याच्यानंतर मग त्याचं मॉर्निंगचं रुटीन फॉलो करते. त्यानंतर त्याला मी ब्रेकफास्ट वगैरे करवते. तसं वेगळं काही बनवत नाही. जे मी बनवलेलं असेल आमच्यासाठी ते मी थोडंसं फिकं बनवते, जेणेकरून त्यालाही होऊन जाईल. तसं तो बऱ्यापैकी तिखट खातो, पण तरीही मी थोडंसं फिकटच बनवते. किचन मध्ये ग्रीनरी असली की खूप छान वाटतं. त्यामुळे मी शेजारच्या ताईंकडून आहे ना मनी प्लांटचे काही कटिंग्स मागितल्या होत्या, तर आज सकाळी त्या मला देऊन गेलेल्या होत्या. तर इथेच मी ते मनी प्लांट इथे लावणार होते. आता मी खूप जणांकडे ना मनी प्लांट हे पाण्यामध्ये बघितलं आहे, त्यामुळे इथे मी पाण्यामध्येच लावण्याचा बेत ठेवला होता. इथे माझ्याकडे अशी छोटीशी जार होती, पण त्याचं झाकणच माझ्याकडून हरवलं होतं. म्हटलं याचाच आपण DIY पुढे चालून करू, पण आता सध्या याला याच्यामध्ये ग्रोथ व्हायला टाकून देऊयात. तर पाण्यामध्ये मी याला ठेवलेलं होतं, पण हे अजिबातच असं व्यवस्थित उभा राहत नव्हतं. काय करावं म्हटलं, तर नंतर विचार आला की याला आपण दोऱ्याने व्यवस्थित बांधलं तर म्हटलं खूप घट्ट जर बांधलं तर यांचा जीव गुदमरल्यासारखं होईल. म्हणून अगदी हलकं हलकंसं मी याला गुंडाळून घेऊन आणि एक हलकीशी मी गाठण मारली आणि त्याच्यानंतर याला पाण्यामध्ये उभा केलं. पण तोही प्रयत्न अगदी फेल गेला. बघू शकतात काही अशा प्रकारे. मग म्हटलं जाऊ दे, म्हटलं जसं होईल तसं. असंच मी याला सोडून दिलं आणि याला ना जसंची तसं किचनच्या विंडोमध्ये मी ठेवून दिलं. या विंडोमध्ये ना थोडंफार असं ऊन येतं सकाळच्या वेळेस तरी, त्यामुळं ह्या विंडोमध्ये मी ठेवलेलं होतं. असं ऐकलेलं आहे की मनी प्लांटला जास्त ऊनही लागत नाही आणि जास्त अंधारही लागत नाही. इथे मला गार्डनिंगचं अजिबात असं नॉलेज नाहीये, त्यामुळे काही चुकलं असेल किंवा काही सजेशन असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तसं मी माझ्या प्रतीने रिसर्च करतच आहे गार्डनिंग कशी करायची याच्यावरती. आता बघू कसं होईल ते. त्याच्यानंतर आहे ना इथं मी देवपूजा करायला घेतलेली होती. प्रथम समोरच्या ताईंकडे खेळायला गेलेला होता, तोपर्यंत आहे ना हे रांगोळी वगैरे करण्याचं मी काम करून घेते. त्याला जर मी रांगोळी काढताना जर दिसले ना तर ही जी माझ्या हातामध्ये जी रांगोळी ना ती सर्व घरभर मला दुसऱ्या 10 मिनिटानंतर दिसेल. जर तीही मी लपवून ठेवली, आता ही जी रांगोळी मी खाली काढलेली ना, हे रांगोळी मी तुम्हाला गॅरंटीने सांगते पुढच्या वेळेस आहे ना, म्हणजे पुढच्या वेळेस कशाला हो, अगदी 2-3 तासानंतर हे डायरेक्ट इकडं तिकडं असेल. कारण की प्रथम अजिबात रांगोळी ठेवत नाही, पण करते मी तरी थोडं फार किंवा ना ऍटलिस्ट 2 तास तरी राहील तरीही पुरेसं होतं. झाडून झुडून तर मी सकाळीच घेतलेलं होतं, त्यामुळे ना त्याचं काही आता ताण नव्हतं. त्यानंतर भांडे घासायला घ्यायचं होतं, त्यामुळे ना मला रात्रीचे जे भांडे मी घासून ठेवलेले होते ते आता बऱ्यापैकी वाळलेले होते, म्हणजे 90% तरी वाळलेले असतात ते. त्यांना मी व्यवस्थित त्यांच्या जागेवर ठेवून देते, म्हणजेच लावून घेते. पहिले ना माझ्याकडे मोठी भांडे ठेवायची जाळी होती, पण त्यामुळे काय व्हायचं, मी काय करायची, ते भांडी लावायचं ना मला खूप जास्त कंटाळा यायचा आणि तसंच त्याच्यामध्ये दुसरी भांडी ठेवून द्यायची. त्यामुळे रॅक खाली दिसायचा आणि भांड्याची पाटी ओव्हरफ्लो व्हायची. तर ही सवय मोडण्यासाठी मी काय केलं, छोटी भांड्याची पाटी मी विकत घेऊन आले. अक्षरशः 50 रुपयाला ही पाटी मला भेटलेली आहे. ती स्टीलची मोठी पाटी मी ठेवून दिली आणि या छोट्या पाटीचा मी वापर करायला लागले. यामुळे काय झालं, माझे 2 फायदे झाले. पहिलं,
माझे ना जेवढे भांडे आहेत ते व्यवस्थित ऑर्गनाइज दिसायला लागले. आणि दुसरं म्हणजे काउंटर टॉप माझा बऱ्यापैकी ना व्यवस्थित असा खाली वाटायला लागला, अगदी मेसी असं वाटत नाही. कधीतरी जास्त भांडे असेल ना तर मी काय करते, ओटा स्वच्छ करून घेते आणि त्याच्यावरतीही ठेवून देते. रात्रीचा जर असेल ना तर रात्रभरामध्ये व्यवस्थित असे भांडे वाळून जातात आणि सकाळी मी ते परत रॅकमध्ये ऑर्गनाइज करून ठेवते. आता इथं माझी तर बोलता बोलता भांडी झाली आणि इथं माझा किचन ओटा देखील व्यवस्थित असा क्लीन झालेला होता. असं किचन बघायला ना खूप छान वाटतं. पण रियालिटी अशी आहे, हे किचन दिवसभर असंच राहत नाही, कारण की दिवसभर याच्यामध्ये काही ना काही कुकिंग चालू असते. आता माझं किचन आहे ना पुढच्या शूटसाठी तयार असतं, कारण की मला कुकिंगचाही एक रेसिपी शूट करायची असते. त्यामुळे ना हा किचन ओटा मला आवरावाच लागतो सकाळी. आता कालच्या सुवासनी जेवणासाठी मी जी काही भांडे वापरली होती ते मी कधी वापरत नाही, ती अशी ओकेजनल असतात. त्या आता मला त्यांच्या ठिकाणी ठेवायची होती, तर इथे मी ते सर्व एक ठिकाणी आणून ठेवत होते. तर इथं ऑर्गनायझेशन कसं करते, जेवढे छोटे भांडे आहेत जसे की तांब्या, ग्लास, वाट्या, प्लेट्स, चमचे, हे ना मी एका बॉक्समध्ये ठेवते. लिटरली तुम्हाला एक खरं सांगते, मी माझ्या आईला आहे ना नवीन भांडे ना खूप छान वाटतात. ती काय म्हणते, हे पाहुण्यांसाठी ठेवायचे. मग म्हटलं मग मला वापरायला काय रे. मग आईने काय केलं माहिती, तिच्याकडे जेवढे भांडी होती ना त्याच्यातनी बऱ्यापैकी भांडी तिने मला दिली होती. सोबतच सासूबाईने देखील मला काही भांडी दिली होती, जसे की 4 ग्लास झाले, वाट्या झाल्या, त्याच्यानंतर वापरण्यासाठी ताटा झाल्या. हे सगळं ना मला या दोघींकडून आलेलं आहे. त्यामुळे हे जे नवीन भांडे आहेत ना यांचा मला काहीच वापर पडत नाही. आणि अजून एक कारण म्हणजे आमच्या खानदेशमध्ये ना आहेरामध्ये साडी नाही भेटत, आहेरामध्ये ना भांडे भेटतात. आणि माझ्याकडे ना बहुतांश भांडे ना त्या आहेरामधूनच आलेले आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीचे असतात बरं का. त्यामुळं हे भांडे वापरायचा आणि माझा काहीही विषय येत नाही. कितीही जरी इच्छा झाली तरीही मला हे भांडे वापरता येणार नाही, कारण की वरती इतके भांडे आहेत तेच वापरून वापरून जीव थकून जातो. तर त्याच्यानंतर आहे ना जे ताटा वगैरे होते ना त्या मला स्टोअर करायचे होतं. तर माझ्याकडे ना असा हा मोठा टीप आहे, आमच्याकडे टीप म्हणतात बरं का. तर याच्यामध्ये ना मी भांडी वगैरे स्टोअर करून ठेवलेली आहे, कारण की हा साईज मी खूप मोठा आहे आणि याच्यात जर पाणी सर स्टोअर केलं ना अक्षरशः मला 2 आठवडे पाणी भरायची म्हणजे पिण्याची पाणी भरायची गरज पडणार नाही. आणि एवढं पाणी स्टोअर करून करणार तरी काय, त्यामुळे ना मी याच्यामध्ये भांडी स्टोअर करत असते. तर याच्यामध्ये काय करते, जे मला भांडी लागत नाही ना ते मी याच्यामध्ये स्टोअर करते. जसे की खाली सगळे ताटा झाल्या, प्लेट झाल्यात, त्याच्यावरतून थोड्या भगुन्या, कढया, जे काही मी वापरत नाही त्या, हे सर्व मी याच्यामध्ये स्टोअर करत असते. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी भांडे स्टोअर होऊन जातात. त्यामुळे ना गरज पडली की मी लागलंच तर याच्यातनं काढून घेते. एवढ्यात माझं पार्सलही आलं होतं, ते रिसिव्ह करून परत घरी आले. आता तुम्ही म्हणाल इतक्या वेळापर्यंत प्रथम कुठं आहे. प्रथमला मी ना आंघोळ घालून झोपी घातलेला आहे. तर मी इथे ना किचन क्लीनरसाठी असे रियुजेबल असे नॅपकिन्स मागवले होते. याच्या आधी मी ना जे स्पॉन्ज वाईप्स असतात ना ते वापरायचे, पण ते काही काळानंतर काळे पडतात आणि बरेचसे ड्रॉबॅक्स आहेत. त्यामुळे ना म्हटलं चला काहीतरी रिप्लेस करूयात आणि त्यासाठी ना मी असं काहीतरी नॅपकिन्स वगैरे मागवले होते. हे असे रियुजेबल आहे, 2दा-3दा वापरलं की नंतर टाकून देता येतात. म्हटलं चला बघूया काहीतरी रिव्ह्यू वगैरे तुमच्यासोबतही शेअर करणं होईल. तर हे माझ्या हातात आल्याबरोबर मी लगेचच यांचा आहे ना डेमो घ्यायला सुरुवात केली. माझा उतावळेपणा बघा तुम्ही. गॅस बऱ्यापैकी स्वच्छच होता तरी सुद्धा परत एकदा याला मी स्वच्छ करून घेतलं. याचा जो कॉन्सेप्ट आहे ना, 1दा-2दा वापरा आणि त्याच्यानंतर टाकून द्या, तो मला जरा थोडासा युनिक वाटला आणि छान वाटला. त्यामुळे मी हे मागवून घेतलं. कारण की दरवेळेस ना हात धरण्याची रुमाल वापरा, ते परत धुवा, वाळवा, ते कंटाळा आलता मला ते करण्यासाठी. म्हटलं चला काहीतरी चेंज करूया. तर हे ना खूप छोटंसं असं नॅपकिन आहे, हातात पकडायला गेलं ना थोडंसं हे कमी पडतं असं वाटतं मला. आता कसं आहे माहिती का, पावसाळ्यामध्ये कोणतेच कपडे वाळत नाही, वाळायला जरी गेले ना त्यातनं उबट वास यायला लागतो. आणि हात धरण्याचे कपडे ते तर खूप जास्त खराब असतात आणि खूप खराब स्थितीमध्ये येतात पावसाळ्यामध्ये. त्यामुळे ना हा कॉन्सेप्ट मला थोडा चांगला वाटला, कारण की ना हा जो नॅपकिन आहे ना हा इझिली वाळतो. अगदी अर्धा तासामध्ये हा मस्त वाळून जातो. आता मी ना याला ओलं करून देखील पुसून घेत आहे किचन ओटा, बघूया काय होतं आणि काय नाही. पण याच्यामध्ये एक ड्रॉबॅक आहे, तो म्हणजे याचा कलर जातो. तुम्हाला दिसतोय का नाही व्हिडिओमध्ये आय डोंट नो, बट रियालिटीमध्ये ना याचा कलर आहे ना अगदी फेड आउट झालेला होता, अगदी पहिल्या वॉशमध्येच. त्यामुळे ना तुम्ही जर अशा खाण्यापिण्याच्या वस्तूंना जर हा वापरत असाल ना तर अजिबात वापरू नका. किचन स्लॅबसाठी किंवा गॅस स्टोव साफ करण्यासाठी किंवा भांडी साफ करण्यासाठी करत असाल ना तर नक्कीच वापरू शकतात. एक चांगलं प्रोडक्ट आहे. बाकीचं सर्व काही ठीक आहे, फक्त तेवढा कलरचाच प्रॉब्लेम आहे. आता इथे माझी ना केटल खूप जास्त अशी खराब झालेली होती, इलेक्ट्रिक केटल. बघू शकता तुम्ही, खूप जास्त असे याला डाग लागलेले होते हार्ड वॉटरचे. त्यामुळे म्हटलं याला काहीतरी आता क्लीन करावंच लागेल. तर यासाठी मी काय केलं, यामध्ये ना 2 ग्लास पाणी टाकलं आणि अगदी अर्धा कप इतपत मी यामध्ये विनेगर टाकलेलं आहे.
आणि याला आपण आहे ना जोपर्यंत हे स्वतःहून स्विच ऑफ होत नाही ना तोपर्यंत मस्त खळखळून असं उकळून घ्यायचं आहे। पाणी उकळेपर्यंत उभा राहण्यापेक्षा काही ना काही काम करावं म्हटलं तर येथे मी बऱ्यापैकी भांडे ठेवून दिलेले होते, फक्त ही कढई ना मला त्याच्या जागेवरती ठेवून द्यायची होती। ही जी कढई आहे ना ही कॅरोट ब्रँडची आहे आणि माझी सर्वात फेवरेट कढई आहे। पण ड्रॉबॅक म्हणजे ही ना नॉनस्टिक कढई आहे, त्यामुळे मी फक्त ओकेजनलीच वापरते। आणि दुसरा ड्रॉबॅक ही थोडी साईजने मोठी आहे, त्यामुळे आमच्यासाठी ही खूप मोठी होते, म्हणून मी फक्त काही कार्यक्रम वगैरे असेल ना त्यावेळेसच ही कढई वापरते। ही कढई मला खूप जास्त प्रिय आहे, म्हणून मी खूप जास्त काळजी घेते याला हँडल करताना आणि स्टोअर करताना। हे जे आहे ना मी कॉम्बो सेटमध्ये घेतलेला होता, म्हणजेच याच्यासोबत मला ना एक पॅन आलता, तवा आलता आणि कढई आलती विथ लीड, असा काहीतरी कॉम्बो होता त्यांचा। काही 3000 रुपयापर्यंत हा मला बसलेला आहे। खूप छान क्वालिटी आहे, सेरामिक कोटिंगने हे बनलेले आहेत, पण आहे ना नॉनस्टिक आपण जास्त वापरू नये, त्यामुळे मी हे फक्त ना ओकेजनलीच वापरते। तर यांना आता परत ठेवून द्यायचं होतं, तर मी जसे याची पॅकिंग आलती ना तसंच ते कागद वगैरे ना तसेच स्टोअर करून ठेवलेले होते। तर यामध्येच मी हे जे सर्व आहेत ना ते व्यवस्थित स्टोअर करून ठेवत असते। फक्त त्या काचेच्या लीडवरती ना मी असं कापड वगैरे टाकून देते, जेणेकरून स्क्रॅचेस वगैरे नको जायला, आणि त्यानंतर ॲज युजल पॅकिंग करून ठेवत असते। फक्त अशी पॅकिंग करत नाही, मी अक्षरशः सेलो टेपनी याला सील सुद्धा करत असते, जेणेकरून याचा झुरळ वगैरे जाऊ नये। आता हे जे भांडी ना यासाठी मी अजिबात रिस्क घेऊ शकत नाही, म्हणून याला वरती कोटमाळवरती अजिबात ठेवलेलं नाही, अगदी माझ्या हाताखाली असं राहील असे मी याला स्टोअर केलेलं आहे। तोपर्यंत इथलं केटलमधलं पाणी देखील व्यवस्थित उकळून बऱ्यापैकी थंड झालेलं होतं आणि यामधले डाग काही एवढे निघालेले नव्हते, पण सॉफ्ट झालेले होते, म्हणून डायरेक्ट स्क्रबर टाकून याला मस्त खसाखसा घासून घेतलं। पहिले ना हे डाग अजिबात स्क्रबरने वगैरे निघत नव्हते, पण आता मात्र व्यवस्थित निघत आहे। हे केटल धुत असताना आहे ना आपल्याला तारेच्या घासणीचा अजिबात वापर करायचा नाही, कारण की यावरती इझिली स्क्रॅचेस पडतात। अगदी जे सॉफ्ट घासण्या येतात ना त्यांचा वापर करून याला आपण स्वच्छ करून घेतलेला आहे। याला मी नळाखालून एकदा घातलेला आहे, स्वच्छ एकदा धुवून घेतलेलं आहे आणि कोरडं करून घेत आहे, नाहीतर इलेक्ट्रिक केटल आपलं खराब होऊ शकतं। आता तुम्ही म्हणाले याचं जर झाकण तुटलेलं आहे, नाही, याचं झाकण आहे ना आपल्याला परत एकदा बसवता येतात। आणि बघा किती छान दिसतंय इलेक्ट्रिक केटल। पहिल्यामधला आणि आतामधला फरक खूप डल झालेलं होतं, पण आता हे इतकं स्वच्छ झालेलं आहे की आता मी याला डेली यूजमध्ये नक्कीच घेऊ शकते। चला तर मग आज तर खूप जास्त कामं झाली। कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा। काही क्वेरीज असतील ते देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा। चला तर मग अजून एक नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉगसह भेटूयात। आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, अशाच नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगसाठी।